ही दृश्य मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या ट्रॅफिक जॅमची आहेत। 3 फेब्रुवारीला संध्याकाळी साधारण 5 वाजण्याच्या सुमारास या महामार्गावर एक टँकर उलटला आणि त्यातून गॅस गळती झाली। रायगड जिल्ह्याच्या हद्दीत आडोशी बोगद्याजवळ ही दुर्घटना घडली। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वेगाने येणाऱ्या टँकरचा उतारावरून तोल गेला आणि हा अपघात घडला। टँकरमध्ये प्रोपेलिन हा ज्वलनशील वायू होता, ज्याची गळती सुरू झाली। त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरची वाहतूक पूर्णतः रोखली आणि वाहनांना पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळवलं। साधारण 2 किलोमीटरचं हे डायव्हर्जन होतं, पण त्यामुळे मोठा ट्रॅफिक जॅम झाला। अनेक गाड्या तासनतास एकाच जागी अडकल्या। 4 फेब्रुवारीला सकाळी ही वाहतूक कोंडी पूर्णतः सुटलेली नव्हती, त्यामुळे खंडाळा घाटातून जाण्याऐवजी पर्यायी घाटमार्गांचा वापर करावा असा सल्ला हायवे ट्रॅफिक पोलिसांनी दिलाय। 94.5 किलोमीटर लांबीचा मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा मुंबईला नवी मुंबई आणि रायगड मार्गे पुण्याशी जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे।